पण या दुग्ध व्यवसायात दुधाची उत्पादकता मात्र दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। याचबरोबर दुधातील फॅट सुद्धा कमी होत चाललंय। मंडळी, यावर उपाययोजना म्हणजे आपल्या जनावरांना कोरड्या चाऱ्यासोबतच हिरवा चारा सुद्धा देणे आवश्यक असते। चारा विकत घेऊन दुग्ध व्यवसाय करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे। यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतात हिरव्या चाऱ्याची लागवड करतात। यामध्ये नेपियर, कडवळ, ज्वारी, मक्का, हत्ती गवत यांचा समावेश होतो। आता बऱ्याच ठिकाणी उशिरा लावलेल्या खरीप पिकाची काढणी सुरू झाली आहे। अशा मोकळ्या जागेत चाऱ्यासाठी मक्याची लागवड करण्यास अनेक शेतकरी उत्सुक आहेत। यासाठीच आज आम्ही मका लागवड कशी करावी याबाबत माहिती घेऊन आलोय। मक्याच्या सर्वसाधारण जाती आफ्रिकन टॉल हा मका वापरला जातो। त्याप्रमाणे गंगा सफेद म्हणून एक आहे जात, ती वैरणीसाठी वापरली जाते। कारण आफ्रिकन टॉल हा जवळजवळ 5 ते 6 फूट उंच वाढतो आणि त्यामुळे वैरण ही जनावरांना भरपूर होते आणि पोषक असल्यामुळे ह्या जाती वापरल्या जातात। तर सुरुवातीला काय करायचं, सुधारित पद्धतीने की एक खोल नांगरट करायची आणि नांगरट झाल्यानंतर 3 ते 4 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे जर शेणखत उपलब्ध असेल तर हेक्टरी 10 ते 12 गाड्या शेणखत हे जमिनीमध्ये मिक्स करून द्यायचं। आता मका पिकाला 100-50-50 म्हणजे 100 नत्र, 50 पुरोद आणि 50 पालास असा हा बेसल डोस आहे। कुळवणी झाल्यानंतर 50 नत्र, 50 पुरोद आणि 50 पालास जमिनीमध्ये मिक्स करून द्यायचं आणि राहिलेलं जे खत आहे ते 30 दिवसानंतर चांगली वाढ झाल्यानंतर द्यायचं असतं। आफ्रिकन टॉल हे हेक्टरी 75 किलो बियाणं चाऱ्यासाठी लागतं आणि ते पेरायच्या अगोदर थायरम हे औषध त्याला लावायचं आणि थोडा वेळ गोनपाट असं हलवून ते बीज प्रक्रिया करायची। नंतर एक थोड्या 5 मिनिटांनं ॲझिटोबॅक्टर म्हणून जीवाणू आहेत त्याची प्रक्रिया करायची। तर ते 250 ग्रॅमचं पाकिट 10 किलोला चोळून त्याची प्रक्रिया करून सावलीमध्ये सुकवत ठेवायचं आणि ते बियाणं पेरणीसाठी योग्य असं होते। पेरायच्या अगोदर आपण एक फुटाच्या अशा सऱ्या मारून घ्यायच्या। तर ते 2 सरीतलं अंतर आहे ते 30 सेंटीमीटर ठेवायचं आणि 2 रोपातलं अंतर आहे ते 20 सेंटीमीटर ठेवायचं। तर पेरते वेळी एक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची की 20 सेंटीमीटर मापाची काठी करायची आणि जिथं 20 सेंटीमीटर अंतर होईल त्या ठिकाणी खुरप्याने किंवा हाताने छिद्र पाडायचे आणि त्याच्यामध्ये 1-2 किंवा जास्तीत 3 मक्याचं बी टोकायचं। सरीच्या दोन्ही बाजूला म्हणजे बगलेत हे मक्याचं बी टोकायचं। आता जर मका पेरून झाल्यानंतर समजा उपलब्ध ओल नसेल तर पेरणीनंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी पाणी द्यायचं। हिवाळी सीझन असल्यामुळे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी। उन्हाळा जसं चालू होईल तसं एक 10 दिवसांनी पाणी द्यायला पाहिजे। त्यानंतर पाणी दिल्यानंतर वापसा आल्यानंतर तण वाढू नये म्हणून मशागत करायची। त्यामध्ये भांगलणी, कोळपणी, समजा कोळपणी एक 3-4 वेळा जर केली तर ते शेत आहे ते तणमुक्त राहून मक्याची वाढ चांगली होते। तर मका पेरल्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो, पण आपण काय मका जो आहे ते वैरणीसाठी असल्यामुळे रासायनिक औषधाचा वापर न करता लिंबोळी अर्क 5% जरी आपण फवारला किंवा तरी त्याचा उपयोग होऊ शकतो। तर मका पिकाची शास्त्रयुक्त पद्धतीने जर काळजी घेतली तर 50 ते 60 दिवशी मका हा काढणीस तयार होतो आणि त्याचं जे उत्पादन आहे ते 500 ते 600 क्विंटल पर हेक्टरी मिळू शकतं।